म्हणजे आपण जर कॉक्रोच जनता पार्टीची पत्रिका बघितली, मी नेतृत्व करायला जन्माला आलेलो आहोत, ही वाक्य घेऊन त्यांची सुरुवात आहे. या पत्रिकेचे अजून वैशिष्ट्य आहे, 4 मोठे राजयोग आहेत. कोणतीही पत्रिका 100% चांगली असू शकत नाही. बरोबर. एवढ्या चांगल्या पत्रिकेत काही ड्रॉबॅकही असतात. अभिजित दीपकेंना विचारलं गेलं होतं की अण्णा हजारे बद्दल तुमचं काय मत आहे, तर त्यांचं उत्तर होतं की नाही, आम्हाला गरज नाही, आता अब देश युवा चला है. अन्ना हजारे से मुलाकात करेंगे आप लोग? बिल्कुल नहीं, मुझे लगता है अब हमें डिसाइड कर दो ना क्या करना चाहिए. कब तक मतलब बुढ़े लोग जिनका सब कुछ हो गया वो डिसाइड करेंगे. प्रत्येकाचं मत स्वतंत्र असू शकतं आणि भारताचं वैशिष्ट्य प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. शिव्या देण्याचाही अधिकार आहे मॅम आजकाल. मी स्टुडंट सोबत आहे मॅम, मी कोणत्या पार्टी सोबत नाही, ना बीजेपी ना कॉक्रोच जनता पार्टी, बट तुम्ही आर्मीला शिव्या देऊ शकत. तर कॉक्रोच जनता पार्टीची पत्रिका अनेक राजयोग घेऊन निर्माण झाली आणि गंमत सांगते तुम्हाला की अशीची अशी पत्रिका वेगळ्या स्वरूपात अभिजित दीपकेची, त्याच्याही पत्रिकेत हेच राजयोग वेगळ्या पद्धतीने 2 ग्रहस्थिती मोठी सोडली, तर त्यामुळे जनतेचा प्रचंड सपोर्ट अभिजितला आहे. हे जेवढे प्रबळ होतील तेवढी भारताची प्रगती होईल. कॉक्रोचेस. पण खूप मोठं डाऊनफॉलही आहे आणि ज्या दिवशी शनिदेव वृषभ राशीत जातील त्या दिवशी ही पत्रिका खूप मोठ्या संकटात सापडेल. जे आहे धर्मेंद्र प्रधान, त्यांचा राजीनामा झाला. बॅकफुटवर येण्यामागे नरेंद्र मोदींच्या कुंडली ॲस्ट्रॉलॉजी वाईज तुमचा अभ्यास काय सांग? सगळ्यात मोठा धोका यावर्षी राजकीय व्यक्तींनाच आहे. राजकीय अधिकार पदाची व्यक्ती, मग ती अमेरिकेत ट्रम्प असो, भारतात मोदी असो, महाराष्ट्रात फडणवीस असो किंवा योगी आदित्यनाथ, यापैकी जी व्यक्ती फ्लेक्झिबल राहणार नाही ती टिकणार नाही. मॅम, अमित शहाबद्दल काय सांगाल? अमित शहाची पत्रिका प्रचंड सकारात्मक झाली आहे. कितीही संघर्ष आले, कितीही संकट आले, तरी हे दृढ उभं राहून मार्ग काढतायत. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे डॉक्टर ज्योती जोशी मॅम. मॅम नमस्ते. नमस्ते. मॅम सोबत आपण भरपूर सारे पॉडकास्ट केले, वेगवेगळ्या विषयांवर केले, राजकारणावर केले, कुंडलीवरून तुम्ही तुमचं भविष्य कसं बघू शकतात यांवर आपण पॉडकास्ट केले. पण जेव्हाही देशाचा प्रश्न येतो, आपल्या राज्याचा प्रश्न येतो, तेव्हा आपण मॅमला इन्व्हाइट करत असतो. कारण मॅम जे प्रेडिक्शन सांगतात आपल्या देशाची कुंडली बघून, राजनेत्यांची कुंडली बघून, ते 90% ते 95% ते बरोबर तसंच प्रेडिक्शन खरे होताना आपल्याला दिसतात. आजची परिस्थितीचा जर विचार केला आपण, तर कॉक्रोच जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी, आप, या सगळ्या पार्टी ज्या आहे आजकाल, या सगळ्या पार्टींमध्ये कळत नाही कुणाला की कोण कोणत्या साईडचं आहे, कोण कोणत्या साईडचं आहे. कॉक्रोच जनता पार्टी आल्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम आला की हे कुणी परदेशातून आलेली एक पार्टी का, किंवा अभिजित दीपके जे US मध्ये होते तर कुणी CIA ने त्यांना पाठवलंय का. हा झाला राजकारणाचा भाग. आज आपण चर्चा करणार आहे की ॲस्ट्रॉलॉजिकली ही जे पार्टी उदयास आली आहे, तर या पार्टीचं फ्युचर काय सांगतंय. ही पार्टी यावेळेस का जन्माला आली, एकदमच शनी इतका चांगला त्यांना सपोर्ट मिळाला, या सगळ्या गोष्टींबद्दल मॅम आपल्याला सांगणार आहे आज. आणि मला वाटत नाही की मॅम शिवाय दुसरं कोणी गेस्ट आहे की जे अशा विषयांवर अतिशय परखडपणे त्यांचं मत मांडू शकता, कारण त्यांचा ॲस्ट्रॉलॉजीचा, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास तितका चांगला झाला आहे आजपर्यंत. मॅम तुमचं स्वागत आहे परत एक वेळेस. खूप खूप धन्यवाद. हे मला अत्यंत फॅमिलियर वाटतं. आज आपण जे काही बोलणार आहोत ना, ते ॲस्ट्रॉलॉजीच्या अँगलने बोलू. ज्योतिषशास्त्र आणि ग्रह काय सांगतात, कारण ज्योतिषशास्त्र हे मुळात मार्गदर्शक शास्त्र आहे. भविष्यात घडणाऱ्या घटना सांगणारं एकमेव शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. तर त्या दिशेने या पत्रिका जे काही सांगतात त्याचं आज आपण विश्लेषण करू. ओके. आपण आपलं कोणतंही वैयक्तिक मत नाही, मी कोणत्याही पक्षाची समर्थक नाही, विरोधक देखील नाही. आपण तटस्थपणे जी पत्रिका जे सांगते ते सांगणार आहोत. ओके, चालतंय मॅम. चालेल. मला वाटतं सुरुवातच आपण करू कॉक्रोच जनता पार्टीने. बरं. आणि मला तुम्ही असं सांगा मॅम आधी की कॉक्रोच जनता पार्टीचं ॲस्ट्रॉलॉजिकल प्रेडिक्शन तुम्ही बघताना तुम्ही कोणत्या बेसिसवर ते बघाल. म्हणजे जसं आता माझी जर पत्रिका बघायची तर मी तुम्हाला नेहमी पाठवतो की मॅम माझं हे बर्थ डिटेल्स आहे, आता तुमच्याकडे सेव्ह आहे ते. बट एखादा पक्ष आहे तर त्याच्या वेळेस तुम्ही कसं प्रेडिक्ट करता? त्याचे नियम आहे आपल्या शास्त्रांमध्ये, त्याला म्हणतात मेदनीय ज्योतिषशास्त्र. ओके. कोणताही पक्ष, कोणताही पार्टी, कोणतंही आंदोलन, याची दिशा आपण तिथून बघू शकतो. आता कॉक्रोच जनता पार्टी निर्माण झाली ती 15 मेला न्यायाधीश यांच्या टिप्पणीवर 16 मेला ट्विट आलं, त्यावर ती निर्माण झाली.
आणि प्रचंड वेग घेतला. 16 मेला रात्री 10:37 अमेरिकेत बोस्टन इथून एक्सवर ट्विट केला गेला आणि 2 मिनिटाला त्यांचे मेंबरशिपचा जो वेग वाढला रॉकेट्स प्रमाणे तो गजब होता. तर ही ती पत्रिका. म्हणजे मला पहिलाच प्रश्न हा पडला होता की एवढ्या वेगाने मेंबर्स कसे वाढू शकतात, काय आहे त्या पत्रिकेत. बरोबर आहे. तर ती पत्रिका खूप बोलते. म्हणजे आपण जर कॉक्रोच जनता पार्टीची पत्रिका बघितली तर ती बघताना आपल्याला अजून एक असं बघावं लागतं की ती पत्रिका निर्माण झाली बोस्टनमध्ये, पण ती आहे भारताच्या संदर्भात. बरोबर. म्हणून इथे भारतीय वेळेचा सुद्धा विचार करावा लागतो. म्हणजे बोस्टनचं जन्मस्थान, तिथलं अक्षांश रेखांश आणि भारतीय वेळ याचं कॉम्बिनेशन करून जेव्हा आपण ती पत्रिका काढतो तेव्हा ती मेष राशीची पत्रिका बनते. ओके. आणि सिंह लग्न, सिंह म्हणजे रवी राजा. ही पत्रिका पहिल्या क्षणी जे सांगते राशीतच चंद्रमंगळ युती, रवी हा ग्रह लग्नेश, मी राजा मीच राजा, तो दशम स्थानात बसलेला आहे अत्यंत प्रबळ होऊन. त्यामुळे मी नेतृत्व करायला जन्माला आलेलो आहोत, ही वाक्य घेऊन त्यांची सुरुवात आहे. या पत्रिकेचे अजून वैशिष्ट्य आहे, 4 मोठे राजयोग आहेत. हे तुम्ही पार्टीबद्दल बोलताय. कॉक्रोच जनता पार्टीच्या पत्रिकेत मोठे राजयोग आहे. ओके. राशीतच चंद्रमंगळ युती, ज्याला आपण लक्ष्मी योग म्हणतो, आणि मेष लग्नाची ती पत्रिका असते तेव्हा ते केंद्र त्रिकोण राजयोग बनतोच. द्वितीयेश आणि तृतीयेश परिवर्तन योग, 2 ग्रह मित्र राशीतून एकमेकांसोबत परिवर्तन करीत आहेत, बुध आणि शुक्र. आता इथे गंमत कशी आहे ना, धनेश तृतीयात, तृतीय स्थान परदेशाशी रिलेटेड आहे आणि तृतीयेश धनात, त्यामुळे हा एक मोठा राजयोग निर्माण होतो. आणि या पत्रिकेची खरी ताकद 2 ग्रहांवर आहे, एक मंगळ आणि दुसरा राहू. राहू हा 21व्या शतकाचा राजा आहे. राहूचं गोचर 36 वर्षात पॅटर्न चेंज होतो. ओके. हा 18 वर्षांनी एक पॅटर्न चेंज होतो, 36 वर्षात दुसरा पॅटर्न चेंज होतो. म्हणजे राहूचं गोचर आपल्याला 18 वर्षाच्या टप्प्यांनी अभ्यास करावा लागतो. ओके. आज राहू सगळ्यात प्रबळ आहे. आणि कॉक्रोच जनता पार्टीची जर पत्रिका आपण पाहिली तर राहू लाभस्थानात, निसर्ग कुंडलीच्या लाभस्थानात, राहूला 12 स्थानांपैकी मानवणारी स्थानं 4च. ओके. 3, 6, 10, 11, त्यातल्या 11व्या स्थानावर आहे, म्हणजे प्राबल्य घेऊन आलेला आहे, लाभेश आहे आणि प्रचंड सकारात्मक झालेला आहे तो. आता याचे कोणतीही पत्रिका 100% चांगली असू शकत नाही. बरोबर. एवढ्या चांगल्या पत्रिकेत काही ड्रॉबॅकही असतात. पत्रिका कालसर्पयोगाची आहे. सगळ्यात मोठा ड्रॉबॅक म्हटला तर राहूची दृष्टी गुरुवर, गुरुची दृष्टी राहूवर, हा दुसरा मोठा ड्रॉबॅक. आणि तिसरा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक गुरु निर्बली. गुरु निर्बली. मेष राशीसाठी महत्वाचे ग्रह असतात गुरु, मंगळ आणि रवी. ओके मॅम. गुरु म्हणजे गुरु येतो, देवगुरु बृहस्पती शिकवतो. म्हणजे जर लहान लोकांनी मोठ्यांचं ऐकलं नाही, एक आपण म्हणतो की आपल्याला एक आधार पाहिजे, एक मेंटॉर पाहिजे. आता मी अभिजित, म्हणजे हे पॉलिटिकल झालं थोडं, बट मी एक जे बोललेलं आहे त्याच्यावरून सांगतो. अभिजित दिपकेंना विचारलं गेलं होतं की अण्णा हजारेंबद्दल तुमचं काय मत आहे, तर त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला पाहिजे का, तर त्यांचं उत्तर होतं की नाही, आम्हाला गरज नाही, आता अब देश युवा चलाएगा. म्हणजे दॅट इज द पार्ट की म्हणजे मला इथे रिलेट झाला तुला की गुरुचा जर विचार केला तर गुरु म्हणजे एक शिक्षक असतो आपला. नाही, हे सगळं ना ग्रह घडवून आणतात. बघा की गरज नाही ही गोष्ट मुळातच चुकीची आहे. सबका साथ सबका विकास, सगळ्यांना सोबत घेऊन चालणं, सगळ्यांचे विचार ऐकणं आणि देशाचा विकास करणं. आज देश तुमच्यावर दृष्टी टाकून आहे. आज देशाच्या दृष्टीने यंग जनरेशन, युवा पिढी हे आमचं स्वप्न आहे. आणि मला अभिमान आहे आपल्या यंग जनरेशनवर. ही पिढी देश घडवते, कृती करते, हार्डवर्क करते, संकट येतील त्यांच्याशी लढते आणि संस्कृती सांभाळून पुढे नेते. ही आपल्या देशाची संस्कृती आहे आणि जगात भारत टिकाव धरूनच यासाठी आहे की भारतीय जी संस्कृती ती खूप महत्त्वाची आहे आणि ती यंग जनरेशनमध्ये उतरलेली आहे.
आता नियमाला अपवाद असतात किंवा अशी काही ग्रहस्थिती असते की ज्यामुळे व्यक्ती तसं बोलायला लागतो. पण भारतीय युवा असं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भारतीय युवा अत्यंत सकारात्मक आहे, लढणारा आहे, संघर्ष करणारा आहे आणि त्याचं त्याच्या देशावर प्रचंड प्रेम आहे. भारतीय युवा जो खरा भारतीय आहे तो. माझं याच्यात थोडं वेगळं मत असू शकतं. शेवटी ओपिनियन्स आहे मॅम, डेमोक्रेसी आहे, विचार स्वातंत्र्य आहे. होय, प्रत्येकाचं मत स्वतंत्र असू शकतं आणि भारताचं वैशिष्ट्य प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. शिव्या देण्याचाही अधिकार आहे मॅम आजकाल. म्हणजे मोठ्या व्यक्तींना पण, देशाला पण, आर्मीला पण. मी स्टुडंट सोबत आहे मॅम, मी कोणत्या पार्टी सोबत नाही आहे, ना बीजेपी ना कॉक्रोच जनता पार्टी. बट तुम्ही आर्मीला शिव्या नाही देऊ शकत. तुम्ही कुणाला काही बोला पण तुम्ही आर्मीला शिव्या नाही देऊ शकत. शेवटी ते नसते मॅम तर आपण आज कुठेच नसतो. माझ्याकडे असे जातक येतात की जे अमेरिकेत आहे आणि त्यांचं आज सगळ्यात मोठं दुःख त्यांना घराची ओढ असते. बरोबर आहे. त्यांची भाषा कधीच चुकत नाही. ते आईबद्दल, वडिलांबद्दल बोलत असताना त्यांची भाषा जी असते ना ती खूप समृद्ध असते. बरोबर. तर इथे काय झालेलं आहे ना की धनस्थान म्हणजे आपलं वाचेचं स्थान, तिथे आहे बुध आणि रवी आणि हर्षल. हर्षल हा खूप वेगळा ग्रह आहे आणि त्याच्यावर दृष्टी आहे मीनेतल्या शनीची. तर जसं आपण या पार्टीचे सकारात्मक गुण पाहिले की 3 राजयोग आहे, मग इथे यांना धोका कुठे आहे? तर यांना धोका त्यांच्या वाचेमुळे आहे. बोलण्यामुळे का? हो, कारण धनस्थान हे वाचेचं स्थान, द्वितीय स्थान की माणूस काय बोलतो. तर तिथे हर्षल आणि रवी उग्र ग्रह आणि हर्षल पापग्रह, अचानक घडणाऱ्या घटना दाखवणारा ग्रह. त्याच्यावर शनीची दृष्टी. शनी यांना या पत्रिकेला 7.5 लागलेली आहे, म्हणजे याला आपण म्हणतो जन्मतः 7.5. बरोबर. त्या शनीची दृष्टी. त्यामुळे हे कळत न कळत जर चुकीचे वाक्य बोलले तर 2 प्रभाव होऊ शकतात. कारण हे रॉकेट आहे, रॉकेट जसं वर जातं तसं खाली येतं. जेवढ्या वेगात वर जातं तेवढ्या वेगात खाली येतं, कारण ते रॉकेट आहे. ग्रह तसे म्हणजे तुम्ही जे बोलले ते रॉकेट आहे. आणि या रॉकेटला सगळ्यात मोठी भीतीच ही आहे की जर शब्द चुकले, कारण भारतीय जनमानस चुकीचे शब्द स्वीकार करणार नाही. आपला सगळ्यांना सपोर्ट आहे, सगळ्यांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. सगळ्यांनी आंदोलन करावे, शब्द जपून वापरावे असं ही पत्रिका सांगते. कारण पत्रिकेत धनस्थानात हवं तर आपण प्रेक्षकांना पत्रिका तर मी डिस्प्लेला लावलेलीच आहे. तर धनस्थानात रवी, हर्षल, बुध आहेत. त्याच्यावर शनीची दृष्टी आहे आणि शनी न्यायाधीश आहे. अजून एक सांगते, हे वर्ष आहे 2026, रवीच्या अखत्यारीतलं वर्ष आहे. रवीच्या अखत्यारीतलं वर्ष जेव्हा 2026 सुरू झालं तेव्हा आम्ही सांगितलं होतं की 2025 चांगलं वाटायला लागेल. एवढं भयानक 2026 आहे ते आपण पाहतोय. आणि 2026चं वैशिष्ट्य असं आहे की राजाचं वर्ष आहे. रवी हा राजा आहे आणि या वर्षी जो व्यक्ती म्हणेल मीच सर्वश्रेष्ठ, वक्री झालेले आताचे 27 जुलैपासून जे शनी जे आजच होणार आहेत. अरे 27 जुलै बरोबर. आज जे वक्री होणारे शनी आहे ते 3 पट ताकदीने न्याय केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे याच्यात खरी भीती अशी होती की मोदीजी जर आता झुकले नसते. राजा हा राजा असतो, त्याच्या प्रजेवर प्रेम असतं. आपण लोकशाहीत आहोत तर यांचं जनतेवर प्रेम आहे. एक विषय वेगळा होईल पण मी मोदीजींच्या बाजूने नाही. तरी मला मोदीजींची एक गोष्ट आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेरणादायक वाटली, ती सांगू का? नक्की नक्की. कसं झालं ना की आम्ही जेव्हा तरुण होत होतो, आमच्या एजचे लोक, तेव्हा सगळीकडे चालू होतं हम दो हमारे दो. भारत लोकसंख्येमुळे डुबला. भारताचं सगळ्यात मोठं संकट म्हणजे लोकसंख्या. बरोबर. हे एवढं हॅमर झालेलं होतं की एकच बाळ होऊ द्यावं तरच तुमचं देशावर प्रेम आहे अशी मानसिकता त्या काळात होऊन गेली होती. बरोबर आहे. ती मानसिकता घेऊन आम्ही जगत होतो. आणि ज्या दिवशी मोदीजी आले त्यांचं पहिलंच वाक्य होतं, मेरे
प्यारे 140 कोटी देशवासी त्यांनी आपल्या अस्तित्वाचं महत्व तिथे सिद्ध केलं. तोपर्यंत जे वाटत होतं की आपण लोकसंख्या आहोत, आपण देशाला विघातक आहोत, ते त्यांनी एका क्षणात पुसून टाकलं. स्वतःबद्दल एक स्वतःच्या जगण्याबद्दल सकारात्मक भाव तिथे मोदीजींनी निर्माण केला. याचा अर्थ मी बीजेपी वादी आहे का? तर नाही. मी मोदीवादी अजिबात नाही. किंवा मोदींचं जे चांगलं आहे ते जेवढं मी सांगते तेवढंच आता कॉक्रोच जनता पार्टीचं जे आहे ते तेवढंच सांगेल. कारण की आपलं काम काय की तटस्थपणे आपल्याला जे वाटतं, आपण देशाचे नागरिक आहोत, आपण आपला विचार ठेवणार आहोत. तर कॉक्रोच जनता पार्टीची पत्रिका अनेक राजयोग घेऊन निर्माण झाली. आणि गंमत सांगते तुम्हाला की अशीची अशी पत्रिका वेगळ्या स्वरूपात अभिजित दिपकेची आहे. हो, त्याच्याही पत्रिकेत हेच राजयोग वेगळ्या पद्धतीने 2 ग्रहस्थिती मोठी सोडली तर. म्हणजे कॉक्रोचची जेव्हा आपण पत्रिका पाहतो तर ती मेष राशीची आहे. अभिजित दिपकेची पत्रिका आहे वृश्चिक राशीची. ओके. दोघांचा स्वामी एकच मंगळ. कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रथम स्थानात चंद्रमंगळ युती आहे. अभिजित दिपकेच्या प्रथम स्थानात चंद्रगुरु युती, ज्याला आपण गजकेसरी योग म्हणतो. कॉक्रोच जनता पार्टीच्या पत्रिकेत बुध शुक्र परिवर्तन राजयोग निर्माण करत आहे. अभिजित दिपकेच्या पत्रिकेत बुध शुक्र नीचभंग राजयोग करत आहे 11व्या स्थानातून. ओके. म्हणजे गजब साम्य. आणि अभिजित दिपकेच्या पत्रिकेचं एक अजून वैशिष्ट्य आहे, शनीने निर्माण केलेला 4th स्थानातून शशयोग. शनी हा जनतेचं कारकत्व. किंवा आपण पत्रिका जेव्हा पाहतो तेव्हा जनता बघायची असेल तर 4th स्थान पाहतो. त्यामुळे जनतेचा प्रचंड सपोर्ट अभिजितला आहे. आणि इथे पुन्हा तोच प्रश्न उभा राहतो की जेवढा मोठा सपोर्ट, म्हणजे या दोन्ही पत्रिकांना आपण रॉकेट नाव देऊन टाकलं तर काही चुकीचं होणार नाही. कारण मेष व्यक्ती वृश्चिक व्यक्ती अगोदर कार्य करते मग विचार करते. दोघांचा स्वामी मंगळ अग्निप्रधान ग्रह, आणि दोन्ही पत्रिकेत मंगळ चांगल्या स्थानी. ओके. म्हणजे त्याच्यात पॅटर्न थोडा चेंज झालेला आहे, पण आहे विषय तोच आहे. मग इथे होतं काय ना की जो प्रॉब्लेम कॉक्रोच जनता पार्टीला आहे तसाच प्रॉब्लेम सेम अभिजित दिपकेला आहे. बोलण्यात थोडंसं तारतम्य, बोलण्यात, न्यायात. आणि शनिदेव कुणाचाही अतिरिक्त अभिनिवेश मान्य करत नाही. म्हणजे मला नाही कळालं मॅम याचा अर्थ. शनी हा न्यायाधीश आहे. हो, कर्माचा देवता. कर्माचा देवता आहे. शनी कुणाचंही अतिरिक्त अभिमान मान्य करत नाही. ओव्हर कॉन्फिडन्स नाही, स्वतःच्या वडिलांचा पण नाही, रवीचा पण नाही. शनिदेव रवीलाही सोडत नाही, सूर्यालाही नाही सोडत. म्हणजे एक वेळ आली होती की सूर्याचा प्रकाश झाकोळला गेला होता. त्यामुळे असं जेव्हा जेव्हा येतं तेव्हा शनिदेव न्याय करतात. वर्ष 2026 सूर्याचं जिथे जिथे अभिमानात रूपांतर होईल तिथे तिथे संकट निर्माण होईल. मग ती पत्रिका काय सांगते की खूप छान पत्रिका आहे, राजयोगकारक आहे. त्यांनी काय सांभाळावं तर बोलणं सांभाळावं. आणि अभिमान, स्वाभिमान हा अभिमानात जाऊ देऊ नये. स्वाभिमान हा स्वाभिमान ठेवावा. गर्वातही नको जायला. गर्वात नको जायला. तोपर्यंत ही पत्रिका प्रगती करेल. आणि तिथे जर चूक झाली मग रॉकेट सारखी खाली येईल. गुरुचा आदर दोन्ही पत्रिकांना खूप गरजेचा आहे. गजकेसरी योग जेव्हा असतो तेव्हा तो पैसा देतो, प्रचंड पैसा देतो, मान सन्मान देतो. पण जर गुरुचा अनादर झाला तर चंद्र गुरु युतीमुळे तो झालेला आहे. बरोबर आहे. गुरुचा, आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचा, सन्माननीय व्यक्तीचा अनादर झाला की तो गजकेसरी योग भंग पावतो. मोठ्यांचा आदर केला पाहिजे. कारण पत्रिका ही 2 गोष्टीवर असते, एक तुमचं भाग्य आणि दुसरं कर्म. ओके. ती आपल्याला दिशा दाखवते की भाग्य घेऊन आलात का तुम्ही घेऊन आलात, खूप मोठं भाग्य घेऊन आलात. इथे जर कर्माची तुमची दिशा चुकली तर मग सगळं चुकेल. आणि कर्मात कुठे चुकण्याची शक्यता आहे तर गुरुच्या बाबतीत. बरोबर. मोठ्या गुरु आणि वाचा या 2 मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे. हा देश तुमचा आहे, यंग जनरेशनचा आहे. उद्या आजचे जे विद्यार्थी आहे तो आपला देश घेऊन पुढे जाणार आहे, देशाला प्रचंड उंचीवर नेणार आहे. कारण येणारं भारताचं भविष्य प्रबळ आहे.
पण तुम्ही कितीही उंचीवर गेला, तुमचा मुलगा आता लहान असेल, हो हो मुलगी लहान आहे, तिने उद्या महिन्याला 1 करोड रुपये कमवले, समजा कमवले, पण तिची भाषा चांगली नसली तर तुम्हाला तिचा अभिमान वाटेल का? बिलकुल नाही. आता पण ती कधी चुकीचं कुणाला बोलली तर आम्ही दोन्ही, म्हणजे माझी वाईफ आणि मी, तिला तेव्हाच्या तेव्हा रागवतो की नको बोलायला, आणि ते कुणीच नको बोलायला. कुणीच बोलायला नको. संस्कार महत्वाचे. कारण आपला देश, आपली संस्कृती आणि आपले संस्कार या ज्या गोष्टी आहेत त्या कॉम्प्रोमाइज करता येणार नाही. बरोबर आहे. हा, खूप चांगली गोष्ट आहे की भारतात विरोधी पक्षच नव्हता, विचारणारं कुणी नव्हतं, विचारणारं कोणी नव्हतं. आणि कितीही चांगला पक्ष असला तर त्याला जेव्हा विचारणारा व्यक्ती येतो तेव्हा पक्ष चांगल्या पद्धतीने काम करतो, बरोबर आहे, देशाचा विकास होतो. खरे खरे. तर ते आवश्यक आहे. आणि इथे अकाउंटेबिलिटी तुम्ही शब्द वापरला, त्याला जोडून मी एक गोष्ट सांगते. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेतला? हा. की त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. मान्य, एवढा मोठा देश, एवढे मोठे मंत्री, त्यात घडणाऱ्या छोट्या मोठ्या प्रत्येक घटनेची जबाबदारी त्या व्यक्तीने घेतली पाहिजे. त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही आंदोलन करतात, आंदोलन जिथे तुम्ही करतात तिथे ज्या व्यक्तींना बोलवतात त्या व्यक्तींनी केलेल्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टीची जबाबदारी ही तुमची असते. बरोबर आहे. हे तुम्हाला नाकारून कसं चालेल? तुम्ही जर इतरांना जबाबदारी शिकवताय, विरोधी पक्ष जेवढा प्रबळ असेल तेवढं देश प्रगती करतो. खरंय. हे जेवढे प्रबळ होतील तेवढी भारताची प्रगती होईल. कॉकरोचेस होणार आहे आणि ती आनंदाची बाब आहे. पण यांनी सुद्धा अकाउंटेबिलिटी निभावली पाहिजे. बरोबर आहे. त्या ग्राउंडमध्ये घडलेल्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ही त्या पार्टीची आहे. मग आता आपण कुणाचे राजीनामे मागणार आहे? मुद्दा तर पटला. जर शिक्षण विभाग आहे त्याच्यामध्ये जर पेपर लीक होतोय, स्कॅम होतोय, तर ती जबाबदारी येते शिक्षण अधिकाऱ्याची. मग जर तुम्ही ज्या एरियामध्ये त्या गोष्टी करताय, मग तिथे जर उपद्रवी द्रव्य आलेले, लोक आलेले, मग आता राजीनामा कोणी द्यावा? आणि इथे हा प्रश्न विचारतो शनी. कारण की ही पत्रिका 7.5 घेऊन जन्माला आलेली आहे. जलतत्वात शनी आहे. तुम्ही किंवा मी काय म्हणतोय हे महत्वाचं नाही, ग्रह त्यांच्या कार्य करतात. जे ग्रह अनपेक्षितरित्या एका रात्रीत तुम्हाला एवढ्या वर नेतात, तेच ग्रह आता इथे पंचमात केतू आहे, कालसर्प योग आहे, जसं मी सांगितलं गुरु शनींची एकमेकांवर दृष्टी आहे. बरोबर. तेच ग्रह जर तुम्ही तुमची जबाबदारी नाही निभवली तर त्याच रॉकेटच्या स्पीडने येऊ शकतात, परत खाली येते. पण आता यांची जी पत्रिका पाहतोय आपण ती सध्या प्रगतीची आहे. कारण त्यांना जन्मतः महादशा मिळाली, ती रवी ग्रहाची मिळाली, वर्ष रवीचं आहे, त्यामुळे प्रगती आहेच. मुख्य बाब म्हणजे यांना रवीमध्ये राहूची अंतर्दशा, की ज्या काळात त्यांची प्रचंड वेगाने प्रगती झाली. म्हणजे राहू हा सोशल मीडियाचा आहे. बरोबर आहे. आणि ते सोशल मीडियामधूनच आले. एक्झॅक्टली, तेच तर मूळ आहे. बरोबर. आता 2026-27 चालू आहे, मिनेत शनी आहे. यापूर्वी मिनेत शनी केव्हा होता? 30 वर्षापूर्वी. बरं. 97 मध्ये तेव्हा पेजर आला होता. आता AI आला. कारण शनी जेव्हा जेव्हा कुंभेतून मीन मध्ये जातो असं खूप मोठं होतं. आणि अजून एक गंमत आहे त्याच्यात, की पेजर जेवढ्या वेगात आला तेवढ्या वेगात गेला. पेजर पहिल्या दिवशी जी क्रेज होती मार्केटमध्ये, कारण तो काय आम्ही पाहिलाय, पहिल्या दिवशी पेजर आला तर इतकं भारी वाटत होतं की अरे आता आपण कुठूनही कुठे निरोप पाठवू शकतो. 4 दिवसात त्या पेजरची व्हॅल्यू काहीच नाही उरली. मोटोरोला आला आणि गेला. कारण ती त्या काळाचं वैशिष्ट्य आहे, जे काळ फिरून 30 वर्षांनी आज उभं आहे. आणि राहू हा संशोधनाचा कारक, आधुनिक साधनांचा कारक, परदेशाचा कारक, परदेशी भाषेचा कारक, परदेशी व्यक्तीचा कारक प्रबळ झालेला. आणि ही पत्रिका तर पूर्ण राहू आणि मंगळानेच उचलली. अभिजितची, कॉकरोचची पण आणि अभिजितची पण, दोन्ही पत्रिका खूप प्रचंड साम्य आहे. म्हणजे मी जेव्हा दोन्ही पत्रिका पाहिली आश्चर्याचा धक्का बसला की एवढं साम्य कसं असू शकतं. अभिजित दिपके 30 वर्षाचा आहे मॅम आता.
जॉब नव्हता त्याला तिकडे, त्याने शिक्षण घेतलं आणि त्याने त्यांचा जो एक अजून सहकारी आहे आशुतोष राका, त्याला म्हणजे त्यांचं फोनवरचं संभाषण त्यांनी सांगितलं एका सौरभ द्विवेदी नावाच्या एका पत्रकाराने त्यांना विचारलं की कसे भेटले काय, तर तो बोलला की आम्ही फोनवर बोलत होतो की यार जॉबचं काय करायचं, जॉब नाही वगैरे, 30 वर्ष वया होऊन गेलं ना, लग्नाचं वय आहे ऍक्च्युली, तर तोपर्यंत जॉब नाही लागला काही नाही, एक सोशल मीडिया पोस्टने पार्टी बनवून गेली. तर अभिजित दिपकेच्या आयुष्यात थोडा जॉबच नव्हता का आतापर्यंत? नाही, यांची पत्रिका जी तुम्हाला जसं सांगितलं वृश्चिक राशीची आहे आणि ही पत्रिका पण उचलून धरलेली आहे शनी शशयोग. ओके. तर शनी प्रधान ज्या पत्रिका असतात किंवा शनी आयुष्यात जे काही देतं ते वयाच्या 30 वर्षानंतर, आणि त्यांना 30ावं लागलं ही घटना घडली. बरोबर आहे. त्यामुळे हे आत्ताच उशिरा घडणार होतं, पण आता जी प्रगती होईल ती त्याच वेगाने होईल, चांगली प्रगती होईल अभिजित. हो. आणि इथे कसं दिसतंय ना, आता त्यांची महादशा पुन्हा बदलणार आहे. इथे एक मर्यादा मान्य करावी लागेल की ही अभिजित दिपकेची मी जन्मतारीख घेतली आहे, इंटरनेटवरून घेतली आहे, बरोबर आहे, जन्मवेळ उपलब्ध नाही. मग आम्ही काय करतो, प्रश्नकुंडली काढतो, जे पद्धती वापरतो, काहीतरी आमचे नियम लावतो आणि ती तयार करतो. म्हणजे ही मार्गदर्शक आहे पण ठाम नाही. आणि मग याच्यात काय होतं ना, काळ निर्धारण मध्ये थोडं मागे पुढे होतं, कारण इथे मॅन्युअल गोष्टी येऊन गेल्या. त्यांचे जन्मवेळ आल्यावर आपण थेट देऊ शकतो की याच तारखेला याच दिवशी, इतकं हे होऊ शकतं. तर इथे आपण अंदाजे देतो आणि त्यामुळे काळ मागे पुढे होतो. पण आता असं दिसतंय की 2027च्या डिसेंबर पर्यंत त्यांचे आंदोलनं वेगवेगळ्या पद्धतीने सुरू राहतील, प्रयत्न सुरू राहतील, पण खूप मोठं डाऊनफॉलही आहे याच पिरियड मध्ये. हो, कारण की शनी वक्री आहे आता 27 जुलै ते 11 डिसेंबर. आणि आजच आय थिंक आज आपला पॉडकास्ट होते आणि आजच संसद चालू होते आणि आजच बिल पास. आज जर आपण एकही चुकीचं वाक्य बोललो तर शनिदेव आपल्यालाही चुकीचं करेल. गंमत कशी, शनी राहू मित्र आहे. हा, राहू सोशल मीडियाचा राजा आहे, सगळं सोशल मीडिया राहूच्या अखत्यारीत. जे लोक राहूचा फायदा घेऊन खोटं काहीतरी देत आहे ते या काळात डाऊनफॉलला जातील. बरोबर आहे. तर त्यामुळे तो एक मोठा ड्रॉबॅक आहेच इथे. फेब्रुवारी पर्यंत हे लोक प्रगती करतीलही. फेब्रुवारी 2027 नंतर त्यांच्यात खूप मोठं विघटन, अंतर्गत कलह, पार्टीच्या आत त्यांच्यात डिवायडेशन, सेपरेशन आणि बोलण्यामुळे पार्टीचं मोठं नुकसान. ओके, असं दिसतंय. पत्रिका राजयोगाची आहे, पण ही संकट देखील आहे. त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे. किंबहुना ज्योतिषशास्त्रातही काही चांगले उपाय असतात, काही धार्मिक उपाय असतात की ज्याच्यामुळे यांची संकट कमी होऊ शकतात. आणि बोलण्याच्या पूर्वी त्यांनी जर, आमच्याकडे एक छान उपाय असतो 8, 16, 24 म्हणतो आम्ही, सेकंदांचा उपाय असतो, तसं जर त्यांनी काही केलं आणि बोलण्यापूर्वी प्रॉपर मांडणी केली तर ही पत्रिका प्रचंड प्रगती करते. या पत्रिकेतही जेव्हा आपण ड्रॉबॅक म्हणून विचार केला, पत्रिकेत ड्रॉबॅक असतातच, तर राशी स्वामी मंगळ राशीच्या वेळात गेलेला आहे राहूच्या युतीत. त्याला राहू मंगळ अंगारक योग आपण म्हणतो. हा अंगारक योग आज नाही, ही व्यक्ती लहानपणापासून बोलण्याच्या बाबतीत अत्यंत नकारात्मक भाषा आली असेल, यांनी भाषा समृद्ध करावी. कारण पत्रिकेतला सगळ्यात मोठा ड्रॉबॅकच तिथे दिसतोय. आणि बाकी पत्रिका खूप प्रबळ आहे. या पत्रिकेला केतूने उचलून धरलंय, राहूने उचलून धरलंय, शनीने उचलून धरलंय, मंगळ प्रभावी आहे. येणारा काळ संघर्षाचा आहे तरी यशाचा आहे. आणि ज्या दिवशी शनिदेव वृषभ राशीत जातील त्या दिवशी ही पत्रिका खूप मोठ्या संकटात सापडेल. नरेंद्र मोदींबद्दल जर बोलायचं झालं तर आपण या मागच्या 12-13 वर्षामध्ये खूप कमी वेळेस असं बघितलंय मॅम की नरेंद्र मोदी हे बॅकफुटवर जातात, 2 पावलं मागे येतात. ठीक आहे की नंतर ते वेगळी एक त्यांची स्ट्रॅटर्जी असते त्यामागे, हे आजपर्यंत बघितलं तर आहे. बट यावेळेस असं झालं की आजपर्यंत राजीनामा हा कोणत्याच मंत्र्याचा घेतला गेला नव्हता एनडीए गव्हर्नमेंटमध्ये जर विचार केला तर. पण नरेंद्र मोदींनी म्हणजे प्रधान जे आहे धर्मेंद्र प्रधान, त्यांचा राजीनामा झाला.
बॅकफुटवर येण्यामागे नरेंद्र मोदींच्या कुंडली ॲस्ट्रॉलॉजी वाईज तुमचा अभ्यास काय सांगतो? का असं झालं असावं? गंमत म्हणजे नरेंद्र मोदी आणि अभिजित दिपके दोघांची राशी वृश्चिक. या पत्रिकेतही चंद्रमंगळ युती आहे, जे कॉंक्रोच जनता पार्टीच्या राशीत आहे, मेषेत. आता मला असं वाटत नाही की मोदीजी बॅकफुटवर आले. मोदीजींनी घरातल्या मोठ्या माणसाची भूमिका पूर्ण केली. याला प्रेम म्हणतात. नाती जपली जातात ती यासाठी नाही की मी चुकीचा किंवा बरोबर आहे, ती यासाठी जपल्या जातात की तुम्हाला समोरचं नातं हवं असतं, समोरच्या माणसाला जपायचं असतं, म्हणून तुम्ही नमतं घेतात. तसं नमतं मोदीजींनी घेतलंय. त्याला बॅकफुटवर जाण्यासारखे शब्द देण्यापेक्षा त्यांनी घरातल्या मोठ्या माणसाची भूमिका इथे पूर्ण केलेली आहे. त्यांनी आपल्या स्टुडंट्सला जपलंय, त्यांच्या भावना जपल्या आहे. बरोबर काही चूक हा प्रश्नच नाही, त्यांनी तो विचारच केलेला नाही. त्यांची मुख्य भूमिका हे विद्यार्थी आपले आहेत, आपल्या देशाचे भविष्य आहे, आपलं नागरिक आहे, यांना जपणं आपलं कार्य आहे. आणि मोदीजींनी ते जपलंय. त्यामुळे त्यांची ही भूमिका खूप मोठी आहे. आणि अजून एक सांगते, जसं मी सुरुवातीला सांगितलं 2026 मध्ये रवी हा राजा आहे. इथे जो फ्लेक्झिबल राहणार नाही. सगळ्यात मोठा धोका यावर्षी राजकीय व्यक्तींनाच आहे. राजकीय अधिकारपदाची व्यक्ती, मग ती अमेरिकेत ट्रम्प असो, भारतात मोदी असो, महाराष्ट्रात फडणवीस असो किंवा योगी आदित्यनाथ, हे यापैकी जी व्यक्ती फ्लेक्झिबल राहणार नाही ती टिकणार नाही, ते टिकणारच नाही. तर मोदीजी फ्लेक्झिबल आहेत. त्यांनी दाखवून दिलं की आपले विद्यार्थी आपल्यासाठी किती महत्वपूर्ण आहे. बरोबर. अजून एक महत्वाची गोष्ट, राजीनाम्याने त्यांचे प्रश्न सॉल्व्ह होणार नव्हते. धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याने एकही प्रश्न सुटणार नव्हता. प्रश्न सुटणार होता बेसिक शिक्षण पद्धतीत करावयाच्या बदलणे. नरेंद्र मोदीने एका रात्रीत ते केलं. मला सांगा, दिवसभर ते लोकसभेत होते, त्याशिवाय एका रात्रीत त्यांनी पूर्ण व्यवस्था, शैक्षणिक व्यवस्था बदलण्याचा पॅटर्न जाहीर केला. रात्री 12 वाजता आले, पहिल्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक, सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. दुसऱ्या दिवशी पुन्हा आले आणि एका दिवसात त्यांनी नवीन शिक्षण पद्धती, त्यासाठी अधिकृत आणि त्यासाठी योग्य व्यक्तींची निवड करून त्यांच्यावर जबाबदारी सोपवून AI आलंय, त्यात तोडीस तोड परीक्षा पद्धती कशी विकसित करावी याचं काम सुरू केलं. बरोबर. तर मोदीजी बॅकफुटवर नाही आले. मोदीजी फ्रंट फुटवर गेले. आपली मुलं त्यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आहे. आंदोलन करायला हरकत नाही, परंतु आंदोलनाचे प्रभाव हे दीर्घ असतात. हे आंदोलन इतिहासात लिहिल्या जाणार आहे. हो, ऑब्विसली लिहिलं ते मोठं आंदोलन. तर विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग घ्यावा, त्यांचा तो अधिकारच आहे. आणि भारतीय विद्यार्थ्यांनी सहभाग घेताना त्या आंदोलनाचा पूर्ण अभ्यास करावा. आंदोलन का, कशासाठी, त्याचे प्रभाव काय आणि तुम्हाला काय हवंय. आंदोलनातून मंत्री निर्माण होऊ शकत नाही. आंदोलन करून तुम्ही सांगू शकत नाही आता याला मंत्री करून टाका. तो लोकशाहीचा पाया नाही. लोकशाहीत मंत्री होण्यासाठी तुम्हाला निवडून यायचंय, ती योग्य पद्धती आहे. आणि 18 वर्ष वयाच्या यंग जनरेशनला मतदानाचा अधिकार देण्यात आला, तेव्हाच आपला विश्वास होता आपल्या यंग जनरेशनवर की ही यंग जनरेशन देशाचं भविष्य आहे. बरोबर आहे. ती नक्कीच ह्या विद्यार्थी वर्ग आहे, अत्यंत टॅलेंटेड आहे. माझं असं मतच आहे की आपला विद्यार्थी वर्ग, आपली यंग जनरेशन सगळ्यात टॅलेंटेड आहे. ते प्रत्येक जण आता घरी गेलाय, आता त्यांना विचार करायला थोडा वेळ मिळेल. ते विचार करतील, त्यांच्या पॅरेंट्स सोबत बोलतील. आंदोलन नेमकं काय होतं, त्याची दिशा काय होतं, त्याचं चांगलं काय झालं, वाईट काय झालं, हे त्यांचे ते विचार करतील. मला त्यांच्यावर विश्वास आहे, कारण आपण जेव्हा भारताची पत्रिका पाहतो तेव्हा भारतीय पत्रिकेत हे सांगितलं गेलेलं आहे की यंग जनरेशन थोडंसं चुकू पण शकते, पण विचार करेल. असं आहे आपल्या पत्रिकेत. म्हणून तर जगातल्या सगळ्या संस्कृती बुडल्या. भारतात किती प्राचीन आक्रमणं झाली, 5,000 वर्ष पाहून घ्या, पण भारतीय संस्कृती का टिकून राहिली? कारण भारतीय संस्कृतीत, भारताच्या पत्रिकेत अत्यंत प्रबळ योग आहेत. बरोबर. आणि
ते टिकून राहणार आहेत. आपला विद्यार्थी वर्ग चुकूच शकत नाही. खरंय. हा, आता मोदींची पत्रिका मॅम. मोदींची पत्रिका. आता कारण कॉक्रोच जनता पार्टी असं बोलली आहे की आता प्रधानांचा इस्तिफा झाला, आता आम्हाला पंतप्रधानांचा इस्तिफा पाहिजे. तुम्ही तुमचं ऍस्ट्रॉलॉजिकल अभ्यास काय सांगतो? मोदींसाठी काळ कठीण आहे. प्रत्येक चांगल्या पत्रिकेला सुद्धा कठीण काळ येतो आणि हा निसर्गाचे नियम आहे. चांगला काळ वाईट काळ येत राहणार आहे. आता जर आपण त्यांची पत्रिका पाहिली तर मंगळामध्ये केतूची अंतर्दशा सुरू आहे. ती 22 ऑक्टोबर पर्यंत आहे. आणि 2026 जर तुम्ही शांततेने पार केला, आता जी अधिकार पदावरची व्यक्ती 2026 शांततेने यशस्वीरित्या पूर्ण करेल, पुढचा काळ तिचा आहे. पण आजचा काळ मोदीजींसाठी खूप कठीण आहे, संघर्षाचा आहे. मंगळामध्ये केतूची अंतर्दशा, किंबहुना खरं सांगायचं तर त्यांनी स्वतःला जपलं पाहिजे. फेब्रुवारीपर्यंतचा काळ त्यांना अनेक धोके दाखवत आहे, तर त्यांनी स्वतःसाठी, आपल्या देशासाठी स्वतःला जपलं पाहिजे. कशामुळे मॅम? कोणते ग्रह? मंगळामध्ये केतूची अंतर्दशा आहे. मंगळामध्ये केतू आल्यामुळे का? त्यांच्या पत्रिकेचं आपण मागे विश्लेषण केलंय. अनेक राजयोग आहे, त्यामुळेच ते तिथे आहे. हो, बरोबर आहे. त्याबाबत वाद नाही. पण आता जी महादशा आहे ती मंगळ ग्रहाची आहे. भारतालाही मंगळाची महादशा आहे आणि मोदीजींनाही मंगळ ग्रहाची. पण त्यातला जो केतूचा टप्पा आलेला आहे तो ऑक्टोबर पर्यंत आहे, 22 ऑक्टोबर 2026. ओके. तोपर्यंतचा काळ विशेष कठीण. आणि त्यानंतर जो परिवर्तनाचा काळ असतो ना, तो सुद्धा त्याच संघर्षातून जातो. म्हणजे फेब्रुवारी 2027 पासून, आजपासून 2027 फेब्रुवारी मोदीजींसाठी काळ अत्यंत कठीण आहे. त्यांनी सिक्युरिटी सिस्टमने त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. पण जोपर्यंत ते सत्ते म्हणजे राहतील तोपर्यंत आता म्हणजे या संघर्षाच्या काळात अत्यंत सकारात्मक भूमिका घेतील. त्यांच्या पत्रिकेत गुरु केंद्र स्थानात आहे. कुंभेत आहे, की जिला आपण निसर्ग कुंडलीतली सगळ्यात बुद्धिमान रास मानतो. ओके. शनीची रास आहे आणि शनीची त्याच्यावर दृष्टी आहे. ओके. यांच्यात गुरुचे जे व्यापक विचार असतात, सगळ्यांना घेऊन चालणं, सगळ्यांची काळजी घेणं, ही भूमिका यांच्यात परिपूर्ण भरलेली आहे. सगळ्यांना सांभाळून घेणं ही सुद्धा भूमिका आहे. कठीणातल्या कठीण परिस्थितीत न घाबरता उभं राहणं, ते चंद्रमंगळ युती जी आपण कॉक्रोच जनता पार्टीच्या पत्रिकेतही पाहिली, ते कुणालाच घाबरत नाही, हेही कुणालाच घाबरत नाही. हो, ऑब्व्हियसली नाही घाबरत. दोघंही नाही घाबरत. चंद्रमंगळ युतीने दोघीकडे सेम परिणाम दिले. पण तिथे गुरु मिथुनेचा आहे आणि इथे कुंभेचा आहे. तिथे तृतीय स्थानात, परदेशाच्या स्थानात आहे आणि इथे केंद्र स्थानात, भारताच्या केंद्र स्थानात आहे. काही लोक म्हणतात जी फंडिंग येते बाहेरून येते, मग तेच आहे का मॅम? तो विषय तर आहेच. आणि त्यासाठी जे आता बिल पास होणार आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. FCRA बिल जे मोदीजी करून आणतायत ती अत्यंत महत्वाची घटना असेल. हे बिल सगळ्यात पहिले इंदिराजींनी केलं होतं, कारण त्यांना तेव्हा जो त्रास झाला. इंदिरा गांधी खूप गजब, म्हणजे एकदा तर इंदिरा गांधीची पत्रिका अभ्यास केली पाहिजे. खूप हुशार असतील, खूप हुशार, खूप कर्तृत्ववान महिला जी होती ना ती इंदिरा गांधी होतीच. त्यांनी 80 मध्ये हे बिल टाकलं होतं. मग लोकांनी पळवाट्या काढल्या. पुन्हा ते बिल डेव्हलप झालं, पुन्हा पळवाट्या काढल्या. आज प्रचंड पळवाटा आहे. बरोबर आहे. सिंपल गोष्ट आहे की तुम्ही NGO म्हणून बाहेरच्या देशातलं फंडिंग घेता, तो पैसा येतो किती आहे आणि कुठे खर्च होतो हे देशाला देणं, याच्यात गैर काहीच याचं नाही. फक्त बिल द्यायचंय असं नाही की तुम्ही बाहेरून फंडिंग घेऊ शकत नाही, पण ती फंडिंग घेतल्यानंतर त्याचा यूज तुम्ही कुठे करताय, कुणाला किती पैसे देताय याचा हिशोब तुम्हाला सरकारला द्यायचा आहे. याच्या व्यतिरिक्त याच्यात चुकीचं काहीच नाही. आपल्या देशात जर बाहेरचा पैसा येतोय तर तो काय येतोय, कुठून येतोय आणि कुठे खर्च होतोय त्याचं बिल द्या, त्याचं बिल. आणि हे आवश्यकच आहे, त्याच्यात गैर काहीच नाही. तर तिथे विरोध करता येत नाही. म्हणून काही वेळा अशा वेगळ्या बारकांनी काहीतरी लोक जी विघातक प्रवृत्ती शिरलेली म्हणतो आपण याच्यात, तिचा तो उद्देश असू शकतो, यांचा असेलच असं माझं म्हणणं नाही. बरोबर आहे. पण काही प्रवृत्ती तशी आहे जे NGO चालवून बाह्य देशाचा पैसा मागवत आहे. आणि त्याच्यातून म्हणजे आपण 4 दिवसापूर्वी नेपाळमध्ये घडलेलं पाहिलं. पैसा कुठून आला होता?
बाहेरची फंडिंग होती. आता त्याच्यानंतर म्हणजे जे 2 देश आपले शेजारी बुडाले सगळी बाह्य हो, फंडिंग. श्रीलंका, बांगलादेश दोन्ही आपल्याला ठिकाणी जर झालं. भारत टिकवायचं आहे हो. तर भारतात बाहेरची फंडिंग अशा पद्धतीची इनलिगल नको. लिगल असेल तर गोष्ट वेगळी. ठीक आहे, ती गोष्ट वेगळी आहे. कोणीही जर कोणाला 10 रुपये देईल, आता तुम्ही तिला 10 रुपये दिले, हो. तुमची अपेक्षा असेल ना की 10 रुपयाचा अगेन्स्ट काय. हम्म. आणि हे असे जेव्हा डॉलर मोठ्या अमाऊंटचे जे आपण कधी ऐकलेले नसतात, $7 मिलियन. व्हॉट एव्हर, ते जेव्हा फंडिंग येतात तेव्हा तेवढी मोठी अपेक्षा असते. बरोबर आहे. आणि ती अपेक्षा सकारात्मक असतेच असं नाही. आणि जेव्हा तुम्ही ते फंडिंग घेतात तेव्हा त्यांचं ऐकणं हे कळत न कळत तुमची जबाबदारी होते. बरोबर. मग एखाद वेळी तुम्हाला नंतर जाणवतही असेल की नाही हे चुकीचं आहे, पण तेव्हा वेळ गेलेली असते कारण तुम्ही त्यांचं फंडिंग वापरलेलं असतं. तुम्हाला त्यांना रिपे काहीतरी करावं लागेल आणि व्हॉट दे वॉन्ट की आपल्या देशाविरुद्ध कारवाई करा. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जेव्हा या जंतर मंतर आंदोलन होत होतं तिथं खाद्य येत होतं, फूड येत होतं या लोकांना. आणि ते मला चांगलं वाटलं की पूर्ण भारतातून जे म्हणजे स्टुडंटसाठी ज्या लोकांना खूप जास्त आत्मीयता होती तर त्या लोकांनी तिथं फूड पाठवलं आणि तिथेही जे 100% पूर्ण स्टुडंट्स होते नीटला जाणार. पॉडकास्ट लोक म्हणजे आपला तो विषय नाही, पण त्यांची झोमॅटोची बिलं भारताच्या बाहेरून पेड होत. बरोबर. ते बिल कुठून आले? ते बिल आले सौदी अरेबिया, कोणतं शेजारचा जो कंट्री ज्याचं नावही घ्यायला आपल्याला आवडत ते नाही. तृतीय स्थानात जे आपण पाहिलं पत्रिकेत, हा, बाह्य देश. बरोबर. तर तिथून फंडिंग प्रचंड आहे, त्याबद्दल वाद नाही, पण ते अयोग्य आहे. आणि मोदीजी जो बिल करताय तो अत्यंत उत्तम आहे चांगलाच आणि आहे. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका पण आहे. मॅम, आपण जर बघितलं तर आता हे कॉक्रोच जनता पार्टीचं जे झालं तर अशा घटना या घडत असतात. प्रत्येक वर्षी नाही घडत, पण काही काही एका पॅटर्नने घडत असतात. तर तुम्ही काय सांगाल की ह्या अशा घटना का घडतात, याच्या मागे काय लॉजिक वाटतं तुम्हाला? याच्यासाठी तुम्हाला मोदींची पत्रिका बघावी लागेल की भारताची पत्रिका बघावी लागेल? कसं असतं ना की प्रत्येक पत्रिकेला चांगला वाईट काळ असतो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत जेव्हा जेव्हा भारतात राहूची अंतर्दशा आली तेव्हा तेव्हा भारत देशावर मोठी मोठी संकट आली. म्हणजे जर आपण पाहिलं की सगळ्यात पहिले राहूची अंतर्दशा आली ती शनी महादशेत, कारण भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा शनीची महादशा सुरू होती. मग या शनी महादशेत राहूची अंतर्दशा सुरू झाली 16 एप्रिल 1960 आणि ती होती 21 फेब्रुवारी 2063 पर्यंत. तर 20 ऑक्टोबरला चीन युद्ध सुरू झालं. शनीमध्ये राहू. मग त्याच्यानंतर शनीनंतर हा विषय झाला 1962चा. मग पुन्हा राहूची महादशा केव्हा आली तर बुध ग्रहामध्ये राहूची अंतर्दशा आली. ती आली 75 मध्ये. ओके. 77 पर्यंत होती, 19 सप्टेंबर 77. आणीबाणी. बरोबर. म्हणजे देशावरचे सगळ्यात मोठी मोठी संकट जी आलेली आहे ते त्या महादशेच्या अंतर्दशात जेव्हा राहूची अंतर्दशा आली तेव्हा आली. राहूच्या अंतर्दशेत शनी असेल तेव्हा आली. शनीच्या महादशेत राहू अंतर्दशा, त्याच्यानंतर बुध ग्रहाच्या महादशेत राहू अंतर्दशा, त्याच्यानंतर येते क्रमबद्ध पद्धतीने नियमबद्ध पद्धतीने केतूची महादशा. मग त्याच्यातली राहू अंतर्दशा आली ऑगस्ट 85 ते ऑगस्ट 86, 1 वर्ष ती होती. लिमिटेड काळ असतं, म्हणजे राहू अंतर्दशा काही रोज उठून नाही येत, अगदी लिमिटेड काळासाठी येते. तेव्हा पंजाब, गुजरात आणि आसाम आंदोलन तिन्ही एकाच वेळी रुद्र रूपात होत्या. मग केतू महादशा संपली, शुक्र महादशा सुरू झाली. मग शुक्रात राहू केव्हा आला तर तो राहू आला 3/11/96 ओके ते 4/11/99 कारगिल युद्ध. म्हणजे राहूने पुन्हा एकदा देशाला जे संकट द्यायचं ते दिलंच. शुक्रात केतू असताना मुंबई हल्ला, बरोबर. त्याच्यानंतर शुक्राची महादशा संपल्यावर रवीची महादशा आली. रवी महादशेत राहू अंतर्दशा आली ऑक्टोबर 2010. ती सप्टेंबर 11 पर्यंत होती. 13 जुलै 2011 मुंबई साखळी बॉम्बस्फोट. त्याच्यानंतर 7 सप्टेंबर 2011 दिल्ली उच्च न्यायालयासमोरील बॉम्बस्फोट. आता रवी नंतर आली मंगळाची महादशा.
मंगळात राहू, आता सुरू आहे मंगळात राहू. कॉक्रोच जनता म्हणजे आता पुढे काही बोलण्याची गरजच उरत नाही, कारण मंगळात राहू असताना निमित्त वेगळं असू शकतं. आज कॉक्रोच आहे किंवा अजून कोणतं असतं, पण जर राहू अंतर्दशा आली तर देशावर संकट हे आहे. माझं हे म्हणणं नाही की हे संकट आहे, संकट वेगळं असू शकतं, पण मंगळामध्ये राहू असताना भारत देशावर संकट आहे आणि तो काळ आहे फेब्रुवारी 2027 पर्यंतचा. हा, म्हणजे मोदीजींच्या स्वतःच्या पत्रिकेत मंगळात केतू, देशाच्या पत्रिकेत मंगळात राहू, आणि त्यामुळे हा काळ भारतासाठी संकटाचा आहे. म्हणजे आम्ही 2024 पासून सांगतोय, जेव्हापासून गुरुदेव अतिचारगतीत झाले, नैसर्गिक आपत्ती सातत्याने सुरू आहे. असे अपघात की ज्यांचा आपण विचारच केले नाही, सातत्याने सुरू आहे, एका पाठी एक सुरू आहे. बरोबर आहे. आणि ते सगळे अपघात आपण अगोदर सांगत होतो. बाह्य शक्तींचा त्रास अमेरिकेचा आपल्या रोज आपण रोज चालू आहे, 1-1.5 वर्षापासून चालू आहे. अंतर्गत कलह, आणि माझ्या मागच्या पॉडकास्ट मध्ये असं वाक्य होतं की अंतर्गत कलह हे बाह्य युद्धापेक्षा जास्त आव्हानात्मक ठरतील मोदीजींसाठी. ते घडतच आहे, ते घडतंय आणि सातत्याने घडतंय. आता ही अंतर्दशा संपेल फेब्रुवारीमध्ये आणि त्यानंतर मोदीजी वेगळी भूमिका घेतील, खूप सकारात्मक घेऊ शकतील. तोपर्यंत त्यांनी स्वतःची काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक बाब झालेली आहे. तर हे ग्रह असं करतात, म्हणजे माणूस चुकत नाही, पक्ष चुकत नाही, माणसांचे विचार चुकीचे नसतात. आता मंगळात राहू असताना भारतावर संकट येणारच होतं. ते कुठून आणि कशा पद्धतीने येईल ती दिशा आपल्याला माहिती नव्हती, पण घडणार आणि मोठं संकट घडणार. संसदेवर हल्ला करणार होते हे, कारण यांचं एकच असायचं की आम्ही उठतो आणि संसदेवर जातो, उठतो आणि संसदेवर जातो, आणि तेही एक संकटच आहे ना आपल्या देशावर. संसदेवर हल्ला म्हणजे नेपाळमध्ये काय झालं, यांनी केला, मंत्र्यांना पकडलं, त्यांना बाहेर देशात जावं लागलं. मग याच्यामुळे काय होतं की जर आपला पंतप्रधान किंवा आपले मोठे मंत्री जर देश सोडून पळावं लागतंय तर बाहेरचे आक्रमण तर आपल्यावर तुटून पडतील. त्यामुळे इंटरनल जे लोकांची मानसिकता आहे ना, संसदेवर हल्ला का करायचा, तुम्ही जे काय तुम्हाला जंतर मंतर दिलंय तिथे तुम्ही तुमचे मतं मांडा. ठीक आहे, तुम्ही भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे मतही मांडले, पण संसदेवर का जाताय तुम्ही? मग तुमच्यामध्ये नेपाळमध्ये आणि बांगलादेशमध्ये काय फरक उरला? तो राजकीय विषय झाला, आपल्या पत्रिकेचा नाहीये. पत्रिकेनुसार मी असं सांगू शकते की देशावर खूप मोठं संकट होतं आणि मोदीजींनी जे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, त्यांनी योग्य भूमिका घेतली. बरोबर. आणि त्यांनी खूप मोठं संकटातून देशाला वाचवलं असं आपण म्हणू शकतो. तर त्यांनीच ते वाचवलेलंच आहे. आणि बाकी विषय आपले ज्योतिषशास्त्रात येत नाही, परंतु मंगळामध्ये राहूची अंतर्दशा असताना भारताच्या पत्रिकेत हे घडतंय. आणि त्या ज्या सुरुवातीच्या आपण 2 पत्रिका पाहिल्या त्यांच्यातले प्रबळ ग्रह म्हणजे मंगळ आणि राहू, हे सुद्धा एक संलग्नता आहे. बरोबर आहे. तर मंगळ आणि राहूमुळे देश खूप मोठ्या संकटात आहे. मंगळातला राहू अंतर्दशा संपेपर्यंत देशातील लोकांनी, देशाच्या जनतेने थोडासा त्रास सहन करावा, पण देशासाठी माझा देश सर्वप्रथम ही भूमिका घ्यावी. यंग जनरेशनने, आमच्या विद्यार्थी वर्गाने हा विचार नक्की करावा की आपला देश आपल्यासाठी किती महत्वाचा आहे. बरोबर. आणि उद्याचं भविष्य तुम्ही आहात, उद्या देश तुम्ही चालवणार आहात. अख्ख्या जगात भारतीय संस्कृती टिकवणारे तुम्ही आहात. आणि अजून एक विषय की येणाऱ्या 5 वर्षांनी जर आपण विचार केला, कारण गुरुदेवांची ही अतिचारगती 8 वर्षाची आहे, तर सगळ्यात प्रबळ राष्ट्र म्हणून अख्ख्या जगात जे उभं राहणार आहे ते भारत आहे. पुढच्या 5 वर्षात का? 8 वर्षापर्यंत. म्हणजे कसं आहे ना की 24 पासून 33 पर्यंत 8 वर्ष गुरुदेवांची अतिचारगती. ओके. वायू तत्वापासून सुरू होऊन पृथ्वी तत्वावर थांबली, किंवा मिथुनेपासून सुरू होऊन शनिदेवांच्या मकर राशीत ती थांबणार आहे, स्थैर्य देणार आहे. परंतु तो काळ प्रचंड संघर्षाचा आहे, जे आपण कधीच पाहिलं नाही. अशी सगळी संकट, रस्त्यावरची चुकीची आंदोलनं, आज ही आंदोलनाची पार्टी गेली, उद्या दुसरी येईल, परवा तिसरी येईल, हे चालू राहील. बाह्य संकट, नैसर्गिक आपत्ती आणि अचानक होणारे अपघात. कारण गुरुदेव अतिचार गतीत का जातात?
कारण गुरु हा तुमच्या घराचा कर्ता पुरुष आहे. बरोबर. अख्ख्या कुटुंबाला, अख्ख्या विश्वाला सांभाळण्याचा त्याचा प्रयत्न आहे. आणि ज्यावेळी संकट येतं तेव्हा घरातला कर्ता पुरुष धावपळ करतो. ती धावपळ म्हणजे त्यांची अतिचार गती. आणि मर्यादा कशा येतात बघा, शास्त्राचा मर्यादा सांगते मी तुम्हाला. गुरुची अतिचार गती अभ्यास केला पाहिजे, पण आम्ही कसं करणार? कारण यापूर्वी केव्हा झाली होती? महाभारत काळात. त्याच्यानंतर पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध आणि कोरोना काळ. 4च वेळा रेकॉर्ड आहे. बरोबर. या 4ही वेळा 2-2, 4-4 वर्षाची अतिचार गती होती. आता 8 वर्षाची अतिचार गती आहे. मग त्याचा अभ्यास आम्ही कुठून करणार? त्याच्यात अजून एक भाग की आता गुरुदेव अतिचार गतीत कर्क राशीत आहे. ती त्यांची उच्च रास आहे. मग हे शुभ घडेल की अशुभ घडेल, आम्ही कुठून अभ्यास करणार? कारण यापूर्वीचा तसं रेकॉर्डच नाही की गुरुदेव कर्केत अतिचार गतीत. पहिल्यांदाच आलाय. संशोधन करतायत. ज्योतिष वर्ग हा खूप भारतात मोठ्या प्रमाणावर संशोधन करत आहे. महाराष्ट्रातील ज्योतिषी प्रचंड मोठे संशोधन करीत आहेत. परंतु जी घटनाच पूर्वी घडली नाही. कारण हे काही H2 आणि O नाही आहे की आपण 10 वेळा मिसळून पाहिलं आणि प्रभाव तपासले. ही घटना जेव्हा निसर्गात किंवा ब्रह्मांडात घडेल तेव्हाच त्याचे फळं अभ्यासता येतील. बरोबर आहे. तर ही घटनाच पहिल्यांदा घडली ना, की गुरुदेवांची अतिचार गती आणि त्याचं कर्केतलं गोचर. यात काय ना की असं म्हटलं जातं की बीजेपीचा जो चाणक्य व्यक्ती आहे, जो त्यांची पॉलिटिकल स्ट्रॅटर्जी ठरवतो प्रत्येक राज्यातली किंवा सगळीकडची, तर ते आहे अमित शहा. अमित शहाबद्दल काय सांगाल? अमित शहाजींची पत्रिका प्रचंड सकारात्मक झाली आहे. किती संघर्ष आले, किती संकट आले, तरी हे दृढ उभं राहून मार्ग काढतायत. एक माणूस किती कार्य करू शकतं याची सीमारेषा आज आहे अमित शहा. आणि येणाऱ्या काळात ते अजून मोठं कार्य करताना दिसत आहे. सातत्याने त्यांची प्रगती आहे. राजयोग ऍक्टिव्हेट झालेले आहे. आतापर्यंत त्यांनी कार्य केलं ते केलं, पण आता खऱ्या अर्थाने राजयोग ऍक्टिव्हेट झालेले आहेत. त्यांना केतूची महादशा सुरू आहे. आणि केतू 1,00,000 पत्रिकेतून एका पत्रिकेला सकारात्मक असतो, तो यांचा आहे. कारण की केतू यांच्या पत्रिकेत मेष राशीच्या लाभस्थानात, जसं लाभस्थानात तिथे राहू होता. कोणाची पत्रिका पाहिली? कॉक्रोचची. तसं यांच्या पत्रिकेत लाभस्थानात केतू आहे. आणि केतू हा मंगळावरून बघितला जातो. तर इथे जर अष्टक वर्गात तुम्ही गेलात तर इथे मंगळने 7 गुण दिलेले. म्हणजे त्याच्याजवळ एकूण गुण असतात 8. त्या 8 पैकी 7 गुण या केतूला मिळाले. एवढा तो प्रबळ आहे. त्यामुळे सर्व संकटात संघर्ष करून यशस्वी करून दाखवणं हे चॅलेंज यांच्या समोर आहे. यांचं कार्य जबरदस्त आहे. हे ज्यांच्या पाठीशी उभं राहतील त्यांना उंचीवर नेतील. भाग्यस्थानात रवी आणि बुध आहे. हे लोक स्वतः नंबर 1 वर पोहोचतीलच असं नाही, पण नंबर 1च्या मागे हे किंवा हे ज्या व्यक्तीच्या मागे उभं राहतील ती व्यक्ती नंबर 1ला पोहोचते. किंग मेकर आहे. म्हणजे किंग मेकर आहेत. आणि त्या राजाची सगळी संकट स्वतःची मानतायत. यांच्यासाठी पण पुढचं काळ हा थोडासा कठीण आहे. एकीकडे जर पाहिलं तर भारताच्या पत्रिकेत संकट, मोदीजींच्या पत्रिकेत कठीण काळ, शहाजींच्या पत्रिकेतही थोडा कठीण काळ आहे, पण ते प्रश्न सोडवण्यात अत्यंत उत्तम भूमिका निभावणार आहे. आणि याच वर्षी पुन्हा ऑगस्ट नंतर सप्टेंबर ऑक्टोबर पासून यांच्या पत्रिकेत कठीण संघर्षाचा काळ येतोय. पण यांची पत्रिका आज तरी प्रचंड जबरदस्त आहे. यांच्याही राहू खूप प्रबळ आहे. तुळेचा जसं सुरुवातीला सांगितलं की राहू कुठे प्रबळ, तर 3, 7, 11 या राशी, 1, 4, 7, 10 ही स्थानं यांच्याही 7व्या राशीत म्हणजे तुळ राशीत आहेत. हा राहू प्रबळच असतो. कठीणातल्या कठीण परिस्थितीत मार्ग काढणं, यशस्वी होणं. उच्चीचा शुक्र उच्चीचा गुरुच्या राशीत, गुरु शुक्राच्या राशीत परिवर्तन योग. जर सुरुवातीला आपण परिवर्तन राजयोग पाहिला, असे योग खूप प्रबळ आहे आणि उत्तम कार्य करतील. देशाला सांभाळण्यासाठी प्रचंड प्रयत्न करताना दिसत आहे.
थँक्यू सो मच मॅम. हा पॉडकास्ट अजून 2 तास चालला असता, कारण माझ्याकडे एवढे प्रश्न होते आणि इतके नेते भारतामध्ये की खूप सारे नेते, भरपूर प्रश्न आहे आणि त्यांची उत्तरं हिंसात्मक मार्गाने देण्यापेक्षा शांतीपूर्व मार्गाने पण दिली जाऊ शकतात. काही राहील नाही राहील ती गोष्ट वेगळी. जसं आपले अटल बिहारी वाजपेयी बोलले होते की देश वाचला पाहिजे, देश सर्वप्रथम आहे सगळ्यांसाठी. देशविरोधी कारवाया करण्यापेक्षा देशाला सपोर्टिंग काम करा आणि चांगल्या मार्गाने करा, तुमचं चांगलंच होणार आहे. आणि मॅम तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. ते लोकांना प्रश्न होते की काय फ्युचर असू शकतं कॉक्रोच जनता पार्टीचं वगैरे, या सगळ्या गोष्टी. अभिजित दिपके एक नवीन नेतृत्व येत आहे, लहान आहे अजून मुलगा फार, बट करेल चांगला, आपण असं नाही, अपेक्षा ठेवू. नेतृत्व चांगलं आहे, त्यांची पत्रिका चांगली आहे, पार्टीची पत्रिका चांगली आहे. यांनी फक्त जसं आपण सुरुवातीला संभाषण. बोललो, थोडंसं 2-3 गोष्टी सांभाळणं. एक तर संभाषण उत्तम, दुसरं मोठ्यांचा आदर किंवा गुरुतुल्य व्यक्तीचा आदर, आणि तिसरं देशाप्रती प्रेम. एवढं कारण की बाकी सगळे लोक त्यांना माफ करतील किंवा मार्ग निघतील, पण शनी आणि रवी हे जे ग्रह आहे आणि ते जे कार्य करतील, आणि त्यांच्या पत्रिकेतल्या मूळ मंगळावरून शनी आता गोचर करणार आहे, शनी वृषभतेही पोहोचणार आहे. त्यामुळे ग्रह कुणालाच माफ करत नाही. ते रॉकेट आहेत, दोन्ही रॉकेट आहेत. म्हणजे अभिजित दिपके पण रॉकेट आहे आणि कॉक्रोच जनता पार्टीची पत्रिका पण रॉकेट आहे. आणि रॉकेटचं वैशिष्ट्यच आहे ते जेवढ्या जोरात वर जातील तेवढ्या जोरात खाली येतील, कारण दोन्ही पत्रिका एका शब्दात सांगायच्या तर स्पीड, वेग याच शब्दात आपण वर्णन करू शकतो. ज्याही लोकांना वाटतं की आपण भविष्य शिकलं पाहिजे, तर मॅम स्वतः डॉक्टर ज्योती जोशी मॅम स्वतः या MIT कॉलेजमध्ये, जर तुम्हाला ऍस्ट्रॉलॉजी शिकायचं असेल तर त्या शिकवणार आहे मॅम. कोलॅबरेशन मध्ये दोन्ही संस्था, कोलॅबरेशन मध्ये ज्योती जोशी ज्योतिष इन्स्टिट्यूट हा. आणि MIT कॉलेज युनिव्हर्सिटी, हा. हे दोन्ही कोलॅबरेशन करून UGC मान्यता प्राप्त ज्योतिषशास्त्र इन MA इन ज्योतिषशास्त्र हे आपण लॉन्च करतोय. परफेक्ट, आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप मोठी गोष्ट आहे, कारण की शास्त्र हे शास्त्रच आहे आणि त्याला शिकायचं तर ते ऑथेंटिक पद्धतीने शिकलं पाहिजे. बरोबर. आणि ही खूप मोठी गोष्ट, म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या इतिहासातली मोठी गोष्ट असणार खरंय, आहे. खरंय. आणि त्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतोय. MIT कॉलेजने आपल्याला खूप सहकार्य केलं, UGCने मान्यता दिल्या. ते इम्पॉर्टंट आहे. हो, तर हे सगळं झालेलं आहे. लवकरच ते आपण जाहीर करू. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू.